नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरासाठी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे। भारताचे संविधान निर्माता आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या डिझाईनला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी पसंती दर्शवली आहे। याबाबतचा सविस्तर रिपोर्ट पाहूया। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि विधान परिषद सभापती राम शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर असताना श्रीरामपूर रेल्वे स्टेशन समोरील या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा स्मारकाचे डिझाईन त्यांना दाखवण्यात आले। यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन आणि रिपाईचे विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल यांनी या स्मारकाच्या उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली। डिझाईन पाहिल्यानंतर दोन्ही मान्यवरांनी समाधान व्यक्त केले। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे का अशी विचारणा केली। यावर स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या स्मारकासाठी अधिकृत परवानगी मिळवून दिली आहे। तसेच जिल्हा नियोजन समितीकडून या स्मारकासाठी सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कामाची वर्क ऑर्डर देखील काढण्यात आली आहे। 1 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता बौद्ध धर्मगुरू भंते करुणानंद यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले असून आता या कामाला सुरुवात झाली आहे। श्रीरामपूर शहरातील नागरिक आणि भीम अनुयायांचे अनेक वर्षाचे स्वप्न असलेले हे भव्य स्मारक लवकरच साकार होणार असल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रसंगी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्य नेते राजाभाऊ कापसे, राज्य सचिव दीपक गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, नाना त्रिभुवन, आकाश शेजवळ, अनिल रणवरे, पप्पू कोळगे, दीपक कदम, राकेश कापसे आदी उपस्थित होते। श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर टाकणारे बाबासाहेबांचे हे भव्य पूर्णाकृती स्मारक लवकरच साकार होणार असल्याने भीम अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा भीम प्रहार न्यूज।